राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। त्याच दरम्यान एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सांगलीतील जत हत्येच्या घटनेनं पुन्हा हादरलेलं आहे। प्रेम प्रकरणातून तरुणानं एका महाविद्यालयीन तरुणीची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे। अक्षता सदाशिव कोरे असं मयत महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे। अक्षता कोरे ही जत मधील एका महाविद्यालयात शिक्षण घेते। सोमवारी सकाळी ती महाविद्यालयातून तिच्या मित्रासमवेत महाविद्यालयाजवळ असणाऱ्या निर्जनस्थळी गेली होती। त्याच ठिकाणी अक्षताच्या प्रियकरानं तिचा गळा दाबून तसंच तिच्या डोक्यात दगड घालून निर्घुणपणे हत्या केली। घटनास्थळी झालेल्या झटापटीमध्ये पडलेल्या तरुणाच्या ओळखपत्रावरून एकाच पोलिसांनी ताब्यात घेतलाय। हत्येचा प्रकार उघडकीस येताच जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केलाय। तसंच श्वान पथक, ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी देखील दाखल झाले। अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे संशयित निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हत्येची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे। गेल्या आठवड्यात बुधवारी भर दिवसा गजबजलेल्या सोलनकर चौकात हत्या झाली होती। त्यानंतर ही दुसरी हत्या निर्जन्य अशा वाड्यात घडलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हत्या झाल्यानंतर संशयित आरोपी तरुणानं इंस्टाग्रामवरती रील देखील बनवलेला आहे।